Thank you.
गेम करायचा आपल्याला. कारण आपला पहिल्यांदा आपण इथं आहे का नाही, आपल्या पहिल्यांदा संधीने नक्कीच संधीचं सोनं करणार 100%. आणि आज माझा शब्द आहे, हा हुमणे बुवा तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात जागा करून जाणार, प्रत्येकाच्या हृदयात बघा तुम्ही. हा शब्द आहे बुवा माझा तुम्हाला 100% जाणार. कारण आपण घरातला घरंदाज आहे. हा म्हणून शिक्षणाचा मार्ग पुढे करते आत्मा पुढे त्यांना विनम्र अभिवादन करून आजचा कार्यक्रम करण्यासाठी उपस्थित माझ्या तमाम रेशीम मायबाप यांची सैनिक श्री केमेंची मुक्ताकला पद्धत शाहीर रमाकांत हुपरे सहशाहीर अमोदना मांडवकर यांचा आपला सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आमचे ग्रामस्थ मंडळ कळंबवाडी सुतारवाडी 100% ओपने व्हा. हा आणि म्हणून या ठिकाणी माझा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित माझे आज माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या पाठीशी असणारे माझे गुरुवर्य सन्माननीय प्रभाकर दादा चोरगे दादा या ठिकाणी आले आहेत. त्याचप्रमाणे गुरुवर्य माझे आनंदजी मांडवकर बुवा मंडळी मी सांगू इच्छितो या ठिकाणी आमचे अनंत बुवा मांडवकर सुद्धा कार्यक्रम अनेक कार्यक्रम 2 मराठी कार्यक्रम झाले आहेत. एक रुकेबा होते आणि वळतो अशोक पवार असे काहीतरी कार्यक्रम झाले आणि हे रणांगण त्यांनी सुद्धा गाजवलेलं आहे. असो त्याला सुद्धा सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या दापोली गावचे सुपुत्र नामवंत शाहीर तुरेवाले शाहीर या ठिकाणी आमचे मित्र दीपकजी शिगवण त्याला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमचे चंद्रगड गावचे तुरेवाले आमचे शाहीर थोडा वेळ 5 मिनिटे वेळ बघाच. हा आणि आमचे शेखदादा मुलूक त्याचप्रमाणे आमचे
नामवंत शाहीर कळुबुवा त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि माझे परम मित्र असे माझे प्रदीपदादा धाडवे शक्तिवली शाहीर नामांकित शाहीर अनेक कार्यक्रम त्यांच्यासोबत केले आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे दापोली गावचे साऊंड मास्टर तालुक्याचे सुयोगदादा कदम या ठिकाणी त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे नामवंत ढोलकीपट्टू नारायण दादा पाष्टे चिंचोली पोलीस पाटील आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या परिचयाचे या ठिकाणी आमचे मित्र आशिषदादा सुतार नामवंत ढोलकीपट्टू दापोली गावचे सुपुत्र त्याला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मित्र ऋषीदादा सुतार ढोलकीपट्टू आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि या ठिकाणी खरंच मंडळी या ठिकाणी जो स्थानिक नाच झाला आपल्या वाडीचा अतिशय गायक कोणी तर मला काय माहिती नाही मी काय बघितलं का लांबून अतिशय सुंदर आवाज अति सुंदर आळवणी होती आणि आमच्या संपूर्ण टीमला खरं सुंदर आवाज होता. मुलं एक नंबर जाता जाता माझ्या नाचत नाचायचं जेवढे नाचले तेवढे हा धमाकाच ओळख जाते मोहन जमा त्याला सुद्धा सर्वांनी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे एकनाथ शिकवण आले त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आमचे दापोली गावचे अनेक नामवंत शाहीर या खेडेगावचे नामवंत शाहीर कलाकार या ठिकाणी उपस्थित सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे मित्र अभिदादा कांबळे आणि संपूर्ण माझा दापोलीचा मित्र बरोबर या ठिकाणी आलेला आहे. आमचे त्याचप्रमाणे आमचे नांदगावचे सुद्धा माणसं या ठिकाणी मंडळी आमचे आले आहेत. त्याचप्रमाणे आमचे कविवर्य शिवंगदा चव्हाण तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. महालुंगे गावचे सुद्धा काही मित्रमंडळी या ठिकाणी आले त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी पुणे साहेब यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे यापुढे सुंदर गावावरून खास माझे मित्र आनंददादा कोळंबे त्याचप्रमाणे संतोषदादा कोळंबे आमचे भाऊजी आले त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि मंडळी खरंच जीव युवा प्रेम माझे मित्र आणि माझी आन मान शान माझी जान विशालदादा सुतार यांची आई या ठिकाणी आली आहे. तुम्हाला सुद्धा आई शाहिरी मानाचा मुद्रा करतो. अखेरचा आशीर्वाद लेकरांना वाचू दे. त्याचप्रमाणे सर्व सुतारवाडी ग्रामस्थ महिला मंडळ पुरुष मंडळ आणि दानतूर मंडळ सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी आज खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी जे कलाकार जे साथ देतात आमच्या दापोलीचे खेळचे सगळे त्या ठिकाणी आमचे ढोलकी आम्हाला ढोलकला साथ देतात आमचे ढोलकपट्टू हेमंतदा डुबळे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ढोलकी साथ देतात माझा चिरंजीव पारस होमणे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला शाहीर आज लाभलेले आहेत. आणि अखंड कार्यक्रमामध्ये ज्यांची गाणी मी बोलून जातो म्हणजे गुरुवांचे असतात पण अनेक लेखणी यांच्या शाहिरांच्या माध्यमातून असे माझे मित्र अमोलदादा मांडवकर तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आमचे सुजलदादा अथर्वदादा सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे माझा जो आवाज आपल्या सर्वांच्या हृदयापर्यंत आणि कानापर्यंत पोहोचवले असे माझे परम मित्र राजादादा पड्या तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. तुमच्या टीमला संपूर्ण टीमला शाहिरी मानाचा मुद्रा. आणि असा गोडवा टाकाल ना हा नाच नाही आणि म्हणून त्याचप्रमाणे त्या ठिकाणी माझे परम मित्र आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशदादा निकम आणि खरोखर ज्यांनी अनेक रंगमंच्या गाजवल्या अनेक तुऱ्यावाल्या ज्यांनी झोपवलेलं आहे खरं आज मला जो झोपायचा प्रयत्न आहे पण मी आज चालून देणार. आणि अशी माझे मित्र किंवा जरा एन्जॉय करा पाहिजे कारण एन्जॉय करणारा शाहीर आहे मी एन्जॉय करायचे म्हणून तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी कुंभगावचे सुपुत्र आणि आमच्या प्रतिस्पर्धी शाहिरांच्या मध्ये जे ढोलकीपट्टू होते माझ्या गावचे सुपुत्र कुंभगावचे सुपुत्र नागेशदादा नयनदादा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. पंकजदादा तुम्हाला सुद्धा प्रभुदादा तुम्हाला सुद्धा आणि नंदेदादा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित माझे तमाम नाच करा इच्छुक प्रेक्षक मायबाप हो यांच्याकडे पुन्हा एकदा मला शाहिरी मानाचा मुद्रा करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दादा कुंचाळे तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. आपले कीबोर्ड मास्टर या ठिकाणी राजदादा आणि बँजो मास्टर सूरजदादा आणि सर्वांना परिचित असते आमचे रावदादा लागले या ठिकाणी मला एक्सपर्ट साथ आहेत. तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरिया दरबार येऊन लढामध्ये पहिले वंदन करीतो आणि नतमस्तक होऊन आई ग तुझे चरण मी धरितो। दैत्यासुरांचा नाश करणारी तुझा दावा मी करतो आणि संकट काळी धावून यावे गौराई आई तुला स्मरितो। अरे दीप होऊन साथ मिळावी तम गुणाधार खरा मला दीप होऊन साथ मिळावी तम गुणाधार खरा मला आणि साष्टांग नमस्कार माझा श्री समर्थ सद्गुरु चरणाला। माझे आळवणी माझ्या आईच्या चरणावर कसे अर्पण करतो आणि या सुतारवाडीला या कळमणी गावला आज हे आश्रयस्थान आहे जिने तारलेलं आहे अशी माझी गौराई तिचं आगमन झालेलं आहे। आगमनात सोहळा मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी कळमणी सुतारवाडीवर पार पडतोय आणि म्हणून काय म्हणायचं बघा आली दिवाळीची ही नवसाची आली दिवाळीची ही नवसाची तारी ती सुतारवाडीला माझ्या तारी ते सुतारवाडीला नमन हे नमन हे माझ्या गौराई आईला नमन हे माझ्या गौराई आईला नमन हे माझ्या गौराई आईला माझ्या गौराई आईला आली दिवाळीची ही नवसाची आली दिवाळीची ही नवसाची आली ते सुतारवाडीला माझ्या तारी ते सुतारवाडीला नमन हे माझ्या गौराई आईला माझ्या गौराई आईला सुंदर मूर्ती वर्णन कीर्ती सुंदर मूर्ती वर्णन कीर्ती सांभाळी आम्हा साऱ्याला आई सांभाळी आम्हा साऱ्याला नमन हे माझ्या
मातेची राहू दे छाया सदैव राहो आम्हा लेकरावर माया सदैव राहो आम्हा लेकरावर माया सदैव राहो आम्हा लेकरावर माया गुरु प्रभाकर वसत अनंता गुरु प्रभाकर वसत अनंता सुख सारे आले घराला माझं सुख सारे आले घराला मन हे माझे गौराई आई माझे गौराई आई माझे गौराई आली दिवाळीची ही नवसाची आली दिवाळीची ही नवसाची तारीची सुतरवाडीला माझ्या तारीची सुतरवाडीला कमल हे माझे गौराई आई माझे गौराई आई माझे गौराई आई माझ्या गौराई आईला बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते छत्रपती शिवाजी खेमेश्वर अखंड कवी पिराजी घराण्याचा बोल तू रे जागे अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती गडाकडे वळण्याआधी या ठिकाणी आंबेगावचे सुपुत्र आणि खरंच नामवंत कीबोर्ड मास्टर सन्मान्य पंकजदादा काताळे, त्याचप्रमाणे पॅड मास्टर आमचे मित्र प्रणवदादा काताळे यांचे चाहते आणि मोठा मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक मला या ठिकाणी लाभलेलं आहे. मी त्यांचा शाहिरी मानात मुद्रा करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि खरंच आमचे पंकजदादा काताळे यांच्या गोड गळ्यातली ही गाणी गणपती प्रत्येक गणपतीत त्यांचं गाणं हिट होतं आणि ते गाणं अगदी मुंबईपर्यंत लालबागच्या राजापर्यंत गाणं हिट झालं, अगदी गाणं लावलं गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आज प्रत्येकाच्या गळ्याचा ताईट पंकजदादा काताळे हे झाले आणि म्हणून त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक आहे.
आणि पंकज दादा हे अंदर की बात आहे हा अंदर की बात. आणि म्हणून या ठिकाणी गण सादर करतोय. बुवा काय चुकलं मागलं तर सांभाळून घ्या, कारण तुम्ही मला होऊन जाऊ नाही, आज होऊनच जाऊ दे बुवा. आणि म्हणून या ठिकाणी गण सादर करतोय, लक्ष असू द्या. हे गणराया बापवाणी मला तुझाच साया, आणि आईवाणी अरे मला तू गणराया लागली समाया. अरे तुझ्या सेवेत चंदना परी जिजवी नकाया, आणि मनवावे मी तुला अरे पूर्णे श्री गणराया. मूर्ती तुझी ही गणमकरात पाहिल, अरे दुर्वा फुले तुझ्या चरणा शिवाय. अरे तुझ्या चरणाची धूळ माझ्या कपाळी लावेल, आणि या सभा रंगणी गुणगणा या खंड तुझे गाय. मला गणात काय म्हणायचं, आता दिवाळीचा सण, आणि दिवाळीच्या सणामध्ये गौरे आले, मोठं भाग्य आहे तुमचं आणि माझं. म्हणून काय म्हणायचं बघा, लागे मला तुझा ध्यास पूर्ण करी भक्त आस, वीर तुझा चरणी दास राहो मनी तुझा ध्यास. अरे दिवाळीच्या सणा आलो गुण गाया, गणपती बाप्पा यावे विघ्न हराया. अरे गणपती बाप्पा यावे विघ्न हराया. Yeah.
गणपती बाप्पा यावे विघ्नहरा हे पण माझ्या पंक्तीबरोबर गाणं आहे. स्तवन गण झालेलं आहे. आणि आता काय येणा बघून येते ती कशी पाहिजे, साधी का भादी बाबू कशी काय तू कारण हुंदे बोलला कसं काय बोलणं माहिती आहे. हा आणि म्हणून तू साधी बोललास ना डोळा मारून प्रेमाची डोळ मी पण प्रेमाची हा. आणि म्हणून या ठिकाणी बुवा आता माझं नाव काय रमाकांत, माझं नाव रमाकांत. माझ्या आवडीनं माझ्या आईनं वडिलांना माझ्या आवडीनं माझं नाव रमाकांत ठेवलं पण या बुवाला झोमलं. आणि दादा मी काय म्हणतो दापोली खेळ असा काही विषय नाही इकडं, दापोली खेळ असा काही विषय नाही ना. हा मित्र राजेंद्र निकम या मुलांचे चाहते भरपूर आहेत. हा मी दापोलीतून आलो आहे. बोलो त्यांना जसा प्रतिसाद दिला ना मंडळी तसा मला सुद्धा प्रतिसाद पाहिजे, तुमच्याकडून चांगला प्रतिसाद पाहिजे. म्हणून काय म्हणते बघा माझं नाव रमाकांत. आणि बुवाना आता ह्या बुवाना ना ह्याला काय यांच्या शिष्याला पण रमा आणि कांताशिवाय काही दिसतच नाही. रमा आणि कांता प्रत्येक गवळी रमाकांता रमाकांता रमाकांता. बुवा मी तुम्हाला सांगतो ना कुठल्या शास्त्रात नाव आहेत ना गवळी या नावाच्या रमा आणि कांताच्या या नावाच्या गवळी कुठल्या शास्त्रात बुवा तुमचं शास्त्र घेऊन या ठिकाणी मलाच बघायचंय. आणि आज होऊनच जाऊ दिला रगडा. हा दापोली काय चीज दाखवतो बोलतो मला नाही आज सगळं होऊन जाऊ दे. रमा आणि कांता बुवा खरंच सांगतो मी जर मला कुठल्या तुमच्या शास्त्रात तुम्ही दाखवला तर मी तुमचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करेन बुवा तुमचे. बघा शाल श्रीफळ देऊ खरोखर चांगलं म्हणणारा शाहीर मी आहे आणि एन्जॉय करत कार्यक्रम करणारा शाहीर मी. म्हणून बुवा तुम्ही रमा आणि कांता कुठल्या शास्त्रात गवळी बुवा ते शास्त्र तुमचं या ठिकाणी घेऊन या. आणि बुवा तुम्ही बोलताय ना नसतील तर तुम्ही पुरावा पाठवून द्या. बुवा गवळण गायलंय कुणी रमा आणि कांताची गवळण गायलंय कुणी गायलं हो मी नाही गायली गायले तुम्ही सिद्ध करून द्यायचं आहे. उलट मला काही विचारता येणार का हा तुम्ही गवळण बुवा तुम्ही गायले बघा हसत करत कार्यक्रमाचा. आणि म्हणून गवळण तुम्ही गायले मला रमा आणि कांता गवळण हे नाव असले बुवा तुम्हीच पटवून द्यायचंय. तुम्ही बोलत तर मी बोलतो नाही आहे नाहीच आहे. तुम्ही आहे बोलताना मग तुम्ही पटवलं कारण गवळण गायले तुम्ही. म्हणून बघा बुवा तुमच्या सोबत आमचे विजयदादा निकम आहे आमचे राखेदादा आहेत सगळे नामवंत आणि चांगले
कलाकार आहेत तुमच्याकडं, गुरुवारी आहेत, वस्ताद आहेत. नक्कीच तुम्ही तुमच्याकडे काय ते शास्त्राचं म्हणून बुवाने आज आहे ना धूम धडाका लावला आल्यापासून धूम धडाका. आणि बुवा मी तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही वर्तमान काळामध्ये जागा, वर्तमान काळामध्ये जे झालं ते बुवा विसरा. हा ते ह्या बारेला मला काय बोलले, त्या बारेला काय बोलले, हो हे विसरा बुवा. हे दुःख आहे ना ठेवू नका मनात. दुःख सापडत माहितीये, ते दुःख तुम्ही मनात गेल्या वर्षी ठेवू नका. गेल्यावर झाले 2023च ते दसरा गणपती, आता 2024 उघडलाय बुवा. ताजा तवा नका आता लागल ह्याला बोलो जरा बघून येतो ना. हा शिळा खाऊ नका, शिळा खाऊ नका, ताजं तवा नका. वर्तमान काळ झाला, झालं तर झालं बुवा. म्हणून काय म्हणतोय बघा, बघू द्या. काय बुवानी गवळण गायली, सारी गडबड केली या. गडबड करणारा मीच आहे, दुसरं कोण नाही. कारण बुवानी शिवीसू दिली हराम कोर कानाला. इकडे बोलायचं शिवे द्यायचे नाही, बुवा मला स्वतःच खाल्ला तुम्ही हरामखोर. तुम्ही शेर शायरीमध्ये बोललात हरामखोर कानाला काय तुम्ही. असो बघा बुवा, रेकॉर्डिंग आहे ऐका. काय करून बुवांची होती, कारण माझ्या नावाशिवाय यांना तुम्हाला जमणार पण नाही. मी सांगतो तुम्हाला, सारी गडबड केली या नंदा तुझ्या या बाबू, सारी गडबड केली या नंदा तुझ्या या बाबू. वया रमाकांताच्या घरचं पितो राजभर दाबून. ही बोलची गवळ. आता बघा बुवा, तुम्ही शपथ विचार करा, आतून विचार करा. मला जे सुचले ते मी तुम्हाला बोलतोय. आता ही राधा काय बोलते, वया रमाकांताच्या घरचं पितो राजभर दाबून. आता माझे माय मावले बसले तिथं. आता ही राधा स्वतः सांगते, राजभर दाबून पितोय, दाबून. ओय राजा बाबू, ही राधा सांगते मला. ही राधा अरे कोण कुणाचं दाबून देईल, दूध देईल काय. आणि या कानाला काय सांगायची गरज नाही, कचाकच दाबून दाबून दूध पिऊन आलेलं कान आहे. हा आणि म्हणून तुम्हाला दुसऱ्या बाराला मी फुल चान्स देते, फुल चान्स. तुम्हाला काय धिंगाणा घालायचा बोल तर काय आपटायची ते आपटा, दुसरी बाराला मी येणारच आहे. पण तुमच्या गवळची कटी कशी येतो ऐका बघा. आणि काना काय सहज कुणाला सोडत नाही. म्हणून काय म्हणते बघा, किती गडबड केली या. आता बुवांचे शब्द बुवाने कसे फिरवतो आणि झोंबलवतो ते बघा. हा त्याच्यावरील भाषा पण बुवा, तुम्ही जसे आता सप्तस्वरांच्या भाषा, सुमधुर आवाजाची भाषा नाही बुवा ऐकत. बुवांसाठी एकदा जोडा काय वाजवा, नाही वाजवा, मी सांगतो म्हणून वाजवा. बुवांसाठी वाजवा, काय वाजवलं ना ऐकणार आपलं आयुष्य वाढतं, हे विज्ञान सांगतं. आणि म्हणून बुवा मला तुमच्या मी टाळ्या वाजवलं ना. हा आय लव्ह यू बुवा. वा राजी बुवा, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू टू. गाणं बाबा हलकट का नाही. म्हणून खरं एन्जॉय एवढी. किती गडबड केली या जरी नंदाच्या बाबून. कसं बुवा बघा उलटी. किती गडबड केली या नंदाच्या बाबून. राधा स्वतःच हे दूध, राधा स्वतःच हे दूध हे ते पियाला दाबून. 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 बुवा तुमच्या गवळीची कटिंग. आणि आता तुम्ही तयारीत राहा. तुम्ही मला सांगत होतात ना, आता घ्या पेन तुमचा पण तुम्ही घ्या हातात आणि लिहू आणि पुसपुस. हे बुवा आले तुझं नवीन काय डेव्हलपमेंट करा, डेव्हलपमेंट. हा
डेव्हलपमेंट करा बुवा तुमच्या. आणि खरंच नामवंत शाहीर आहेत, मुंबईसारख्या रंगमंचाने गाजवले आहेत. आणि म्हणून बुवाला चांगले बुवा तुम्हाला चांगलेच बोलणार. शेवटपर्यंत तुम्ही चांगले माझे मित्र. तुम्हाला जाताना शेवटला जाताना इथनं दुसऱ्या बाजूनं कचकचून मिठी मीच मारणार. बोला क्षेत्र हा मीच मारणार बघा, प्रेमाला पण प्रेमाला. म्हणून या ठिकाणी माझी गौरव सादर करतो, लक्ष असू द्या. प्रेमाचा शब्द जरा काय आहे. अगं राधे कैकजीनाच्या जीवाला लाविला मी घोर. अरे गोकुळचा आहे दादा मेघनंदाचा पोर. अगं किती जणींचे माठ फोडले मी तुझ्या समोर. पण हा काना आहे राधे, हे राधे तुझ्या दिला चोर. असं प्रेमन देतोय. आज राधे तुझ्या हजार नखरेच्या नखऱ्याला पाहिल. आणि तुझ्याच साठी घर आले तुझा आदमी घनश्याम होईल. तुझ्या हृदयाची तार माझ्या हृदयात ठेवील. आणि किती जरी खाल्ला स्वभाव राधे तुझ्या प्रेमात हो नव्हतं मराठी हो निकमानू गल्ला बुवा सारखे हो होमनेनु होमनेन गुरेश आलो. हो होमनेन गुरेश आलो. हा आता मी सांगतो हो निकमानू. आता बघा हे पाहिजे मला सुरू दादा. तुम्ही काय म्हणतो बघा, अगदी प्रेमाने घेणार. शब्द बुवा नॉर्मल आहे, नॉर्मलच आहे, पण बुवा प्रेमाचा शब्द आहे. कसा बघा, कारण श्रीकृष्ण राधाचा अजून प्रेम या माझ्या गवळीत मांडलेला आहे. कारण ही राधा श्रीकृष्णापेक्षा मोठी होती. बरोबर दादा, श्रीकृष्णापेक्षा राधा मोठी होती. आणि म्हणून श्रीकृष्ण आहे ना, जेव्हा जेव्हा रडायचं ना, जेव्हा जेव्हा रडायचं ना, त्याला गप्प करायला कोण लागायची माहिती आहे. हो माय बाबाला कोण लागायची माहिती आहे. ती राधा लागायची झोपवायला. हा ताई, राधा लागायची झोपवायला त्याला. तेव्हा काना गप्प झोपायचा, कारण काना पण लय हलकट लबाड. सगळे गवळी त्याला घ्यायच्या है ना. बघा कसा पुढे अर्थ मी या शब्दाचा अर्थ पटू. शब्दाचा अर्थ बाबू शब्दाचा अर्थ पटून गेला तर मला वर्षी काय बुवा आला झाला बोलून गेला कसा नको है ना. काय व्हायचं माहितीये काय, बुवा काय बोलायचं त्याला रातभर केला ना, आज नाही गेला विषय बुवा डोक्यात नाही गेला, असं नको व्हायला. म्हणून अरे साऱ्या गवळणी प्रेमाने घेती. घेऊया अरे साऱ्या गवळणी प्रेमाने घेती. काना तरी रडायचा राहिना. बाबू सगळे गवळी प्रेमाने घेतात, पण काना लय हलकट. काय खदलवला रे जात खदलवणार नाही तर या काळमध्ये गावाचं नाव बदलवणार मी आता बुवांचा. बाबूला झोप लागेल ना, पण ते बापून बघायचं आहे की नाही. बघू नाही, एन्जॉय करा मस्त एन्जॉय करा खरंच. अरे साऱ्या गवळणी प्रेमाने घेती. काना तरी रडायचा राहिना. कुजबूज चालू आहे कानात काहीतरी, पुढचं माहिती असेल. काना तरी रडायचा राहिना. मग राधेकडे साऱ्यांनी बघाना. राधेकडे साऱ्यांनी बघाना. उभ्या उभ्या निजवला काना. राधेकडे साऱ्यांनी बघाना. उभ्या उभ्या निजवला काना. अरे गवळणी प्रेमात घेती. गवळणी प्रेमात घेती. काना तरी रडायचा राहिना. काना तरी रडायचा राहिना.
सगळे जवळून बायको बायको सगळे करतात पण गाणं काय रडायचा राहिला गाणं रडता राहिला शेवटी गाणं लबड तो लांबून बघतो कोण येते कोण असतो राधाबाई हा हिरोईन वा एन्जॉय राधा तिकडून येत असते तो गाणं मोठ्या मोठ्या कॅमेरा बटन ढसा ढसा राडा लागतो कारण त्याला एकच अपेक्षा असते या सगळे तरुण काय घेतलं झालं मला मग ते राजाने काही उचलून प्रेमात केली आणि तशी राधा येते राधा पण माहितीये की नक्की याला घेतल्याशिवाय काय हा काला करतो असायचा नाही म्हणून बघा मुळा साधा सप्त गवळीचा अर्थ आहे राधा हा शब्दाचा अर्थ अर्थाचा अर्थ करू नका आणि ही राधा त्या कानाला उभ्यामध्ये घेते उभ्या निजवला काना अंगावरती उभ्याने निजवते कानाला म्हणजे झोपवते असा म्हणजे शास्त्र सुद्धा अर्थ आहे गवळीला म्हणून काय म्हणायचं बघा राग नसावा लोभ असावा प्रेम असावा बुवा आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे NKCC निळवणे क्रिकेट क्लब कातळवाडी याचकडून खास 202 रुपयाचे पारितोषिक आले आहे. खरं दादा तुमचा मनापासून आभारी आहे. तुमचे 200 रुपये मला 2000 रुपयासारखे आहेत आणि मी जपून ठेवणार जपून आजची आठवण पहिल्या बारीची माझ्या हा नाही जपून ठेवणार बघा तुम्ही त्याप्रमाणे ऑल एज्युकेशन YouTube चॅनल दादा कुठं तुम्हाला शाहिरी महाराजा मुद्रा पूर्ण बारी या चॅनल बघायचे. कुठलं चॅनल आहे ऑल एज्युकेशन YouTube चॅनल या दादाकडून सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाच्या या ठिकाणी पारितोषिक बहुमूल्य आमचे तुमचे दादा हे 400 रुपये मला 4000 रुपये सारखे ठेवणार जपून मी अमोल दादा प्रेमान दिले प्रेमान जपून ठेवा आणि म्हणून आणि माय मावल्याला सांगतो उद्या भाऊबीज आहे म्हणजे आजच भाऊबीज आहे भाऊबीज सुरू झाली बरोबर ना
उद्या सगळे भाव आपण धाडधूड गाडी घेऊन मोटर घेऊन आहे का नाही फोर व्हीलर घेऊन एसटीतून बिस्टून सगळ्या बहिणीकडे धावायला असतात. उद्या चांगलं जेवण बनवा मस्तपैकी आणि बनवा तुम्ही त्यात काही वाद नाही. पण आज हा तुमचा भाऊ तुमच्याकडे भाऊ विचारला आहे का नाही. आणि बहीण मी म्हणतो बहीण किती पण गरीब असू दे ती आपल्या भावाला काय सांगते हो भाऊ आलेत माझं काय म्हणते माझं भाऊ आले काहीतरी आहे का नाही तिच्या खिशा बिशात हात घालून काढून देते. हा बहिणीनो कॉमेंटचा भाग आहे आणि म्हणून असो उद्या भाऊबीज आहे सर्वांना आनंदाचा सण आहे. बुवा मला म्हटले तुम्हाला सुद्धा लाडू चॉकलेट देतो बहुत चांगली गोष्ट आहे द्या बरोबर द्या मी आनंदाने खाईन. हा आणि म्हणून कलगीत युनिट मंडळाच्या नियमाप्रमाणे आम्ही दोन्ही शाळा एकमेकांना लेखी प्रश्न देत असतो. बुवाला माझा लेखी विषय दिलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहीत पाहिजे म्हणून मी माझा या ठिकाणी प्रश्न सांगतोय. असे कोण गुरु होते बुवा ज्याला असे कोण गुरु होते ज्याला 3 शिष्य होते. पहिला एक पाटी दुसरा दुपाटी तिसरा त्रिपाटी. या 3 शिष्यांची बुवा नावं सांगायची आहेत आणि त्यांच्या गुरूंचं नाव सांगायचं आहे आणि पुढे बुवा त्यांच्या गुरूंचं नाव सांगायचं आहे. मला वाटतं आज बुवा एवढ्या तयारीत आहेत आणि मी पण शाल सिपल घेऊन तयारीतच आहे. हा नाच नाही बुवा करायचा आपला. आज मला माहिती आहे बुवा भले 2023ला 22ला कार्यक्रम जरी झाले असले तरी गोवा 24 मध्ये फुल तयारीत आहेत. कारण गोवाने आल्यापासून झोंगळा सुरुवात केली नाही मला आणि गोवा चांगली गोष्ट आहे अशी झोंगळवा म्हणजे मला पण झोंगळवा भेटल. आणि म्हणून माझ्या प्रश्न 100% उत्तर बुवा देणार असं मला वाटते म्हणून मी पण शाल पेपर घेऊन तयार आहे बुवा. कारण बुवांकडे आज सगळे फुल तयारीत आहेत आणि बुवा तुम्ही उत्तर द्यावं अशी माझी सुद्धा अपेक्षा आहे. आणि उत्तरे फोडण्यासाठी जातात. तुमची काय तयारी असेल तर बुवा तुम्ही बिंदास आहात या ठिकाणी पण ग्रंथ आणि पुढे असं बुवा सादर करत आहे. आणि जर तुम्ही मोठ्या मनाने या ठिकाणी कबूल केला तर 100% मी सुद्धा कबूल करणार तुमचा सत्कार करणार. हा आई धन्यवाद भावाला भाऊबी आणि विषयाचा सुतार याचकडून त्यांच्या आईकडून आमच्या दोन्ही रुक्मीपट्टीसाठी या ठिकाणी 101 रुपये पाठवले. आई तुमचा आशीर्वाद मी कधी विसरला नाही. हा कारण विशाल माझी जान आहे. आज तो खूप मोठी पुढे पोहोचलाय. खरंच खूप अभिमान वाटतो मला त्याच्याबद्दल आणि असंच त्याने जावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी जनार्दन बाळा सुतार यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अजित जनार्दन सुतार याचकडून 201 रुपये या ठिकाणी बहुमूल्य पारितोषिक नागपूरच्या दादा आभार धन्यवाद. अशी प्रेमाची साथ भावाला असू द्या. मला वाटतं कैलासवासी जनार्दन मालक होतो ना मला वाटतं मालक आहेत नाही का असो. आज आपल्याला निघून गेल्या नक्की त्यांची आठवण आपल्याला प्रत्येक या कार्यक्रमाला येत असते म्हणून व शेवटचं या ठिकाणी मी गीत गातोय. प्रश्न पद गातोय. गोल लक्ष असू द्या. अरे माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधा. तर बुवा काय म्हणत नाहीतर लागणार सडकून. बुवा तुम्ही नाही लागायचं. सडकून लागायची ताकद तुमच्यात नाही. सडकून हुंडे बुवा लागला. सडकून तुम्ही लागू शकत नाही बुवा लक्षात ठेवा. का तो अंदर की बात आहे. हा म्हणून काय म्हणते बघा. अरे माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधा. अरे चालेल नाव चालीवरची. माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधा आणि शोधणार तुम्ही. आणि चालेल नाव चालीवरची. अरे जमेत नसेल तर वाट धराव. जमेत नसेल तर वाट धराव. शाहीर तुम्ही शिकत करती. जमेत नसेल तर वाट धराव. शाहीर तुम्ही शिकत करती. जमेत नसेल तर वाट धराव. शाहीर तुम्ही शिकत करती. जमेत नसेल तर वाट धराव. माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधा. माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधा. चाल नाव चालीवरती. जमेत नसेल तर वाट धराव.
माझ्या पहिल्या पिढीला मुद्दाविराम घेतो. बुवांना सुद्धा दुसऱ्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बुवा तुम्हाला पहिल्या वर्षी मी काय बोललो तर मला चांगलं आहे ते चांगलं बोललो. आय लव्ह यू बोलले, हा शब्द फक्त लक्षात ठेवा बुवा. आणि पुढचे कार्यक्रम करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन म्हणजे तुम्ही सुद्धा मला चांगल्या प्रकारे शांतता बोलत असलं तर तुमचं सुद्धा आभार मानतो. दुसरी पिढी बुवा तुम्ही करा त्याच्या पाठवून दुसरी माझी पिढी असणार आहे. धन्यवाद.